नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। तर नफा आणि तोटा या चॅप्टरच्या सक्सेसफुल विश्रांतीनंतर या ठिकाणी यशस्वी विश्रांतीनंतर आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत असं मी सांगितलं होतं तुम्हाला। आणि जसं की तुम्हाला या ठिकाणी सूचना दिलेल्या होत्या की लसावी आणि मसावी या चॅप्टरच्या संदर्भात आपल्याला अध्ययन करायचं होतं। तर हा प्रवास कोणत्या पद्धतीने असेल याच्याबद्दल आहे ना 1-2 मिनिटांमध्ये मी माहिती सांगेन। लसावी आणि मसावी या चॅप्टरचा अभ्यास करत असताना सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट या ठिकाणी काय असेल की लसावी ही नेमकी कॉन्सेप्ट काय, संकल्पना काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। मग त्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ट्रिकचा वापर करत या ठिकाणी क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे याचं अध्ययन आपल्याला करायचं आहे। ज्या सर्व गोष्टी लसावीच्या संदर्भात आपण बघणार आहोत, कॉन्सेप्ट बघायचा आहे, त्याच्यानंतर सोल्युशन बघायचं आहे, त्याच्यानंतर ट्रिक बघायचं आहे मसावीच्या संदर्भात सुद्धा। त्यानंतर संपूर्ण लसावी चॅप्टर या ठिकाणी स्टडी केल्यानंतर या चॅप्टरचा या लसावी या कॉन्सेप्टचा उपयोग आपल्याला इतर कोणत्या चॅप्टर्समध्ये करता येतं। जसं की काळ, काम, मजूर हा चॅप्टर असेल, पाणी, टाकी, नळ हा चॅप्टर असेल। या चॅप्टरमध्ये आहे ना एलसीएम मेथडने आहे ना 90% क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत। याच्यासाठी या चॅप्टरमध्ये आपण जे काही आपण या ठिकाणी एलसीएम बद्दल बघणार आहोत ते अगदी डिटेलमध्ये बघणार आहोत। सर्व प्रकारच्या संख्यांचा लसावी आपल्याला बघायचा आहे। सर्व कॉन्सेप्ट शिकून झाल्याच्या नंतर थेट लसावी आणि मसावी या चॅप्टरवरती जे PYQ क्वेश्चन आलेले आहेत ते पोलीस भरतीला आलेले असतील, राज्यसेवेला आलेले असतील, गट ब गट क, TET टेट, जिल्हा परिषद भरती, TET किंवा टेट या संदर्भात कुठलीही गव्हर्नमेंट एक्झाम असेल या ठिकाणी थंबनेलमध्ये या ठिकाणी स्पष्टपणे मी नमूद केलेलं आहे की सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असेल हे मॅथमॅटिक्सचं सेशन। ज्या ठिकाणी बेसिक टू ॲडव्हान्स लेवलपर्यंत आहे ना मॅथमॅटिक्स आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी घेणार आहोत। आजचा चॅप्टर आहे एलसीएम अँड HCF, लोएस्ट कॉमन मल्टिपल अँड हायेस्ट कॉमन फॅक्टर, लसावी आणि मसावी। हा हे क्लास 1 0 to हिरो बनवून टाकेल। हे सेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कुठेही जाऊन कुठल्याही प्रकारचं अध्ययन करायची, कुठलीही पुस्तकं चाळायची आवश्यकता पडणार नाही। जर तुम्हाला काय करायचं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता। हे सेशन झाल्याच्या नंतर या सेशनमध्ये जे काही या ठिकाणी पद्धती सांगितलेली असेल म्हणजे सोल्युशनच्या संदर्भात, प्रश्नांचे उत्तर शोधण्याच्या संदर्भात ज्या काही पद्धती सांगितलेल्या असतील प्रत्येक पद्धत मी या ठिकाणी घेणार आहे। आजपर्यंत कोणतीही पद्धत वापरली गेली, त्याच्यानंतर ट्रिक कोणते वापरले जातात, सो अँड सो सर्व गोष्टी या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। ओके, तर या ठिकाणी सेशनला सुरुवात करण्याच्या अगोदर मी या ठिकाणी स्वामी विवेकानंदांचे कोट आहे त्या ठिकाणी सांगू इच्छितो। स्वामी विवेकानंदांनी काय म्हणलेलं आहे की तीव्रता पर ध्यान मत दो पार्थ। काय सांगितलेलं आहे त्यांनी? तीव्रता पर ध्यान मत दो, प्रतिदिन उपस्थित रहने से प्रगति प्राप्त होती है। तर तीव्रता, इंटेन्सिटी किती आहे, किती जास्त तास अभ्यास करताय याच्यापेक्षा रोज किती तास अभ्यास करताय याच्यावरती फोकस करा। प्रतिदिवस तुम्ही जर या ठिकाणी उपस्थित राहाल तर निश्चितपणे प्रतिदिन उपस्थित रहने से प्रगती प्राप्त होती है हे विधान त्या ठिकाणी सार्थकी लागेल। तर जास्त वेळ न घालवता आपण या ठिकाणी सुरुवात करूयात आजच्या सेशनला। क्लास नंबर 1 मध्ये आपल्याला बघायचं LCM आणि HCF यांच्या बेसिक कॉन्सेप्टच्या संदर्भात। आणि जे आजचा व्हिडिओ बघणार नाहीत त्यांना इतर कुठल्याही गोष्टी समजणार नाहीत पुढं फर्दर म्हणजे क्लास नंबर 2, क्लास नंबर 3 मध्ये पोहोचल्याच्या नंतर। म्हणून क्लास 1 पासून या ठिकाणी लेक्चर्स अटेंड करणं आवश्यक आहे। बरेच विद्यार्थ्यांनी मला सांगितलं या ठिकाणी सर एजवरला आहे ना चॅप्टर घ्या, वयवारीचा चॅप्टर घ्या ज्याच्यामध्ये आहे ना आपल्याला एजेस फाइंड आउट करायचे असतात, वय फाइंड आउट करायचे असतात। 100% ते पण होईल। गुणोत्तर आणि प्रमाणावरती आधारित वयवारीचे प्रश्न आहेत। गुणोत्तर प्रमाण मगाशी आपण संपवलेलं आहे। वयवारी शिकवत असताना गुणोत्तर आणि प्रमाण हा चॅप्टर परत त्याचं रिकॅप होईल, रिव्हिजन होणार आहे। हा चॅप्टर जसा संपतो तसा आपण ते स्टार्ट करणार आहोत। मात्र आता सध्या थोडंसं व्हेरिएशन ठेवायचं आहे। पर्सेंटेज झालंय, गुणोत्तर प्रमाण झाले, टक्केवारी झालंय आपलं, त्याच्यानंतर आपण घेतले नफा आणि तोटा घेतलेला आहे। आता आपण बघणार आहोत लसावी आणि मसावी, त्याच्यानंतर काळ, काम, वेग असेल, पाणी, टाकी, नळ असेल। हे दोन्ही आहे ना 2 चॅप्टर नसून एकच चॅप्टर आहेत आणि कसे इंटररिलेटेड आहेत, कसा आंतरसंबंध आहे चॅप्टरचा हे मी सांगेन। त्याच्यानंतर आहे ना एज सुद्धा होईल। आणि ज्या विद्यार्थ्यांनी डिमांड केलेली होती की सर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज घ्या, ज्यावेळेस नंतर मी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज घेईन त्यावेळेस तुमचा नफा तोटा आणि तुमचं पर्सेंटेज हे परत रिव्हिजन होईल त्याचं, कारण त्या प्रत्येक चॅप्टरचा आहे ना इंटरलिंकेज आहे, आंतरसंबंध आहे त्यांचा। एक चॅप्टर स्वतंत्र कधी मॅथमॅटिक्स मध्ये असत नाही, प्रत्येक चॅप्टर इतर दुसऱ्या चॅप्टरवरती डिपेंड आहे किंवा त्याच्याशी रिलेटेड आहे। ओके, म्हणून आहे ना जे प्राधान्यक्रम या ठिकाणी चॅप्टरचा ठेवलेला आहे त्याला थोडंसं समजून घ्या।
आणि ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मागच्या काही दिवसांमध्ये सबस्क्रायबर काउंट वाढवलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं, ज्यांनी शेअर केलेलं असेल, ज्यांनी लाईक केलेलं असेल, तुमचं एवढं प्रेम या पेजला, या यूट्यूब चॅनलला दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. ओके, चलो आणि सुरुवात करतो आजच्या सेशनला. तर फर्स्ट काय दिलेलं आहे, लसावी म्हणजेच काय, लघुत्तम सामायिक विभाज्य, LCM म्हणजेच याला काय म्हणतो आपण, लोएस्ट कॉमन मल्टिपल असं म्हणतो. आता म्हणजे काय, या ठिकाणी डेफिनेशन दिले, डेफिनेशन मी वाचून दाखवतो. या ठिकाणी ही एक औपचारिकता असेल. डेफिनेशन काय आहे, लसावी म्हणजे दोन किंवा अधिक संख्यांनी पूर्णपणे भाग जाणारी लहानात लहान संख्या. ओके, खूप काही समजलं आपल्याला आता. आणि उदाहरण दिलं, एक्झाम्पलवरून नेहमी आपल्याला डिफाईन होत असतात गोष्टी. ओके, थिअरॉटिकल नॉलेज नाही समजलं, मात्र ती गोष्ट एखादी यानं करून दाखवली. खुर्ची कसं बनवायचं आहे याच्याबद्दल थिअरॉटिकल नॉलेज दिलं. 90 अँगलमध्ये आहे ना, प्रत्येक तो जो कॉर्नर आहे तो असायला पाहिजे, ब्ला ब्ला ब्ला, पॉलिश असायला पाहिजे वगैरे, सगळ्या गोष्टी ना थिअरॉटिकल आहेत. ज्या वेळेस एखादा कारागीर आपल्याला आहे ना खुर्ची बनवून दाखवतो ते जास्त समजतं. तर या ठिकाणी या टेक्निकल गोष्टींमध्ये तुम्ही नाही अडकलात तरी चालेल. या फक्त मी समजावून सांगत असताना कॉन्सेप्ट आहे ना, व्यवस्थित समजून घ्या त्याला. ओके, प्रत्येक बुकमध्ये ना हीच डेफिनेशन दिलेली असेल. लसावी म्हणजे काय असेल, लसावी म्हणजे अशी लहानात लहान संख्या ज्या संख्येला दिलेल्या दोन किंवा अधिक संख्यांनी पूर्णपणे भाग जात असेल. ओके, आणि या ठिकाणी डेफिनेशन काय दिले, तीच दिले, वेगळ्या वर्डिंगमध्ये, वेगळ्या शब्दरचनेमध्ये दिलेलं आहे. लसावी म्हणजे दोन किंवा अधिक संख्यांनी पूर्णपणे भाग जाणारी लहानात लहान संख्या. ओके, जसं की उदाहरणात काय सांगितले, 4 आणि 6 या संख्यांचं लसावी किती आहे, 12 आहे. रिझन काय सांगितले, कारण 12 ही अशी सर्वात लहान संख्या आहे जी 4 आणि 6 दोन्हींनी पूर्णपणे भाग जाते. म्हणजेच 12 या संख्येला 4 ने पण भाग देऊ शकतो आणि 6 ने पण भाग देऊ शकतो, याला म्हणायचं लसावी. ओके, चलो, ग्राउंड रियालिटी काय आहे हे सांगत सांगत मी या ठिकाणी संपूर्ण टीचिंग करणार आहे. बरं, कुठलाही लोड घ्यायचा नाहीये आणि बेसिक गोष्टी शिकत असताना जास्तीत जास्त वेळ याच्यावरती खर्च करायचा आहे, लक्षात ठेवा. क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना ना त्या ठिकाणी जास्तीत जास्त स्पीड असायला पाहिजे, त्या ठिकाणी जास्त वेळ खर्चायचा नाही. बट कॉन्सेप्ट शिकत असताना आपल्याला जास्तीत जास्त वेळ खर्च करायचा आहे, बरोबर. तर सगळे विद्यार्थी या ठिकाणी लक्ष द्या. मसावी म्हणजे काय दिले, महत्तम सामायिक विभाजक, हायेस्ट कॉमन फॅक्टर. म्हणजे काय सांगितलेलं आहे, डेफिनेशन परत दिले या ठिकाणी. मसावी म्हणजे दोन किंवा अधिक संख्यांना पूर्णपणे भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या किंवा विभाजक, त्याला काय म्हणायचं, मसावी म्हणायचं. चलो ठीक आहे, म्हणायचं तर म्हणायचं, आपण म्हणू. उदाहरणात काय दिलंय, 12 आणि 18 या संख्यांचा मसावी किती आहे, 6 आहे. रिझन दिलेलं आहे, कारण 6 ही अशी सर्वात मोठी संख्या आहे ज्या संख्येने 12 आणि 18 दोन्हींना पूर्णपणे भाग जातो. आता सिरियसली खरंच विद्यार्थ्यांनी ना या ठिकाणी आपलं प्रामाणिक मत द्यायचं आहे. हे जे या ठिकाणी आपण बघणार आहोत, दोन महत्वाचे कॉन्सेप्ट, कोणते कोणते कॉन्सेप्ट बघणार आहोत, एक आहे लसावी, ओके, आणि दुसरा आहे मसावी. ओके, या दोघांमध्ये आहे ना विद्यार्थी याच ठिकाणी कन्फ्यूज होतात. काय, लघुत्तम सामायिक विभाजक, महत्तम सामायिक विभाज्य, लघुत्तम सामायिक विभाज्य, महत्तम सामायिक विभाजक, नेमकं कोणता वी या ठिकाणी, दिस वी स्टँड्स फॉर विभाजक और विभाज्य अँड धिस वी स्टँड्स फॉर विभाजक और विभाज्य, याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. ओके, तर हा वी म्हणजे विभाज्य आहे की विभाजक आहे, याच्यामध्ये नेहमी कॉन्सेप्ट असतं मनामध्ये विद्यार्थ्यांच्या. हा जो वी आहे मसावी मधला, याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला काय वाटतं की हा कोण आहे, हा नेमका विभाज्य आहे की विभाजक आहे. ओके, बट ज्यावेळेस अर्थ लक्षात घेतो आपण याचा, तर याला विभाज्य म्हणायचं की विभाजक म्हणायचं याने फरक नाही पडत. मसावी म्हणजे कोणती संख्या असायला पाहिजे, ते ज्यावेळेस मी तुम्हाला मसावीच्या संदर्भाचे सर्व फॅक्ट्स सांगेन, सर्व तथ्य सांगेन, सर्व क्लुप्त्या सांगेन, ट्रिक सांगेन, त्यावेळेस आहे ना याच्यातली भीती पूर्णपणे निघून जाईल. बट जरी असं असलं तरी सुद्धा आपल्याला यांचे जे लॉंग फॉर्म आहेत याच्याबद्दल आहे ना स्पष्टपणे माहिती पाहिजे. ओके, चलो, कधी कधी ना लसावीच्या संदर्भात विधान दिलेले असतात आणि कोणतं कथन बरोबर आहे असं विचारलेलं असतं, त्यावेळेस मग कसं सॉल्व्ह करणार आपण क्वेश्चनला. ओके, ट्रिकी होत असतं. ओके, समजून घ्या. लसावी म्हणजे काय असेल आणि मसावी म्हणजे काय असेल हे ना एक एक्झाम्पल देतो छोटंसं, ज्याच्यामध्ये की गोष्टी क्लिअर होऊन जातील. जसं की लहानपणी 6th, 7th, 8th स्टँडर्डमध्ये तुम्ही डिव्हिजन ज्यावेळेस शिकला असेल, तर त्यावेळेस जेव्हा आपल्याला दिले असतं डिवाइड 25/4, 25ला 4ने भाग द्यायचा आहे. आता आपण डायरेक्टली भाग देतो, 4 × 4 = 4, 24 पॉईंटमध्ये आन्सर काहीतरी काढतो. बट त्यावेळेसची पद्धत काय होती, ज्यावेळेस लहान असताना आपण स्टेप बाय स्टेप आन्सर काढायचो,
तर ज्या संख्येला भाग द्यायचा आहे ती संख्या कुठे ठेवतो आपण? या भागाकाराच्या चिन्हाच्या आतमध्ये. ओके. आणि ज्या संख्येने भागायचं आहे ती संख्या असते कुठे? चिन्हाच्या बाहेर. ओके. मग 4चा पाडा, 4चा टेबल तिथपर्यंत म्हणायचं जिथपर्यंत 25 ही व्हॅल्यू येते. 25 पेक्षा लहान आल्यास चालेल, मात्र पुढे जायचं नाहीये. जसं की 4 सक्क 24, 4 सत्ते 28. 28 ही संख्या 25 पेक्षा मोठी आहे, म्हणून 6चा भाग जातो 4 सक्क 24 या ठिकाणी. मग या दोन्ही नंबरमध्ये सबट्रॅक्शन होत असतं. वजाबाकी केल्याच्या नंतर याच्यामधून शिल्लक काय राहतं? 1. आता आहे ना 4 घटक आहेत, लक्षात घ्या व्यवस्थित. 4 घटक कोणते कोणते आहेत? ओके. 4 घटक कोणते आहेत या ठिकाणी? पहिला घटक आहे कोण? विभाज्य. विभाज्य म्हणजे अशी संख्या असते, विभाज्य त्याला म्हणायचं ज्या संख्येला आपण भागत असतो. कोणत्या संख्येला भागत होतो आपण? 25 या संख्येला भागत होतो. त्याच्यानंतर दुसरं भागाकार. भागाकार आणि भागाकार कितीनं भागलाय आपण? 6ने. हा भागाकार आहे. शिल्लक काय राहिले? जे शिल्लक राहिलेलं आहे त्याला काय म्हणतो आपण? बाकी असं म्हणतो. दॅट इज 0, 1. आणि आता राहिले शेवटचा 4th कंपोनंट डिव्हिजन मध्ये. 4था घटक कोणता आहे? त्याला म्हणतो विभाजक. विभाजक कोण आहे? 4 आहे. ओके. तर आता लक्षात ठेवा, विभाजक जसा प्रत्यय लागले मराठी भाषेमध्ये आहे ना, त्याचनुसार आहे ना शब्दांची आहे ना निर्मिती झालेली असते. जसं की एखादा काय म्हणतो आपण? गाणं गाणारा जो असतो त्याला काय म्हणतो आपण? गायक म्हणतो. जो गातो तो गायक, जो शिकवतो तो शिक्षक, जो भाग देतो तो कोण? विभाजक. जो भाग देतो तो भाजक. याला भाजक पण म्हणतात आणि याला विभाजक पण म्हणतात. दोन्ही एकच शब्द आहेत या ठिकाणी. जो भाग देतो तो कोण? तो विभाजक झाला. ज्या संख्येने आपण भाग देत असतो तो जर विभाजक असेल तर ज्या संख्येला भाग देत असतो ती संख्या काय झाली? विभाज्य झाली. मग आपल्याला लहानात लहान सामायिक विभाज्य शोधायचं आहे आणि मोठ्यात मोठी सामायिक विभाजक शोधायचं आहे. तर डेफिनेशनला गोळी मारा. या ठिकाणी आपल्याला लसावी म्हणजे काय आणि मसावी म्हणजे काय हे स्पष्टपणे ना बघायचं या ठिकाणी. लसावी बघा, 1 नंबर घेऊ आपण या ठिकाणी. जसं की फर्स्ट एक्झाम्पल घेऊ या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी असेल 5. 3 आणि 5. तर 3 आणि 5चा लसावी सांगा म्हणल्याच्या नंतर अशी संख्या सांगायची असते ज्या संख्येला 3ने पण भाग जायला पाहिजे आणि 5ने पण भाग जायला पाहिजे. मी काय सांगतोय? अशी संख्या सांगायची आहे ज्या संख्येला 3ने भाग दिला तरी भाग जायला पाहिजे आणि 5ने भाग दिला तरी भाग जायला पाहिजे. बरोबर. मग ती संख्या कोणती? ती संख्या कोणती? 15 ही संख्या आहे. बरोबर आहे. 15 या संख्येला 3ने पण भाग जातं, 5ने पण भाग जातं, म्हणून 15ला काय म्हणणार आपण? लघुत्तम सामायिक विभाजक असं म्हणतो. ओके. आणि मसावीच्या संदर्भात या ठिकाणी मसावीच्या संदर्भात जर आपल्याला म्हणलं की हा 2 आहे आणि हा 8 आहे. काय काय नंबर? 2 आणि 8. 2 आणि 8 या दोन्ही संख्यांचा मसावी किती? तर त्यावेळेस कोणती संख्या शोधायची असते? अशी संख्या सांगा ज्या संख्येने 2ला पण भाग जायला पाहिजे आणि 8ला पण भाग जायला पाहिजे. अशी मोठ्यात मोठी सांगा ज्या संख्येने 2ला भाग दिलं तर भाग जायला पाहिजे, 8ला भाग दिलं तर भाग जायला पाहिजे. तर अशी संख्या कोणती आहे? 2 ही संख्या आहे. म्हणून 2 आणि 8चा मसावी काय झाला? 2. ज्या संख्येने भाग जातो. ओके. चलो. तर या ठिकाणी काय करायचं आपल्याला? ओके. आणखीन एक एक्झाम्पल बघू या ठिकाणी. ओके. चलो. आता लसावीमध्ये आहे ना नेमकं काय करतो आपण? ओके. 2 बळ बघितलेत आपण. कोणते कोणते? एक बघितलंय विभाज्य ही संख्या आणि दुसरं बघितलंय विभाजक ही संख्या. ओके. विभाजक ही संख्या. ओके. यांना लक्षात घ्या. हे 2 कॉन्सेप्ट जर लक्षात आले तर आहे ना लसावी आणि मसावी तुमच्यासाठी काही चॅलेंजिंग नाहीये या ठिकाणी. तर लसावी बघत असताना आपल्याला विभाज्यवरती काय करायचं आहे? फोकस करायचा आहे. विभाज्य म्हणजे काय असतं? विभाज्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून काय असतं? गुणक असतं. काय असतं? गुणक असतं. किंवा त्याला अगदी देशी भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर ती काय असते? पटीतील संख्या असते. बाकी काही असत नाही. विभाज्य म्हणजे काय असतं? विभाज्य म्हणजे गुणक असतं. गुणक म्हणजे काय असतं? पटीतील संख्या असतं. तिन्हीपैकी कुठलाही बळ लक्षात ठेवा, तिघांचा अर्थ एकच आहे. विभाज्य म्हणजे गुणक, गुणक म्हणजे पटीतील संख्या. पटीतील संख्या जर नाही लक्षात आलं तर पाडी लक्षात ठेवा.
काय लक्षात ठेवा? पाढे. बट पाढा आपण म्हणतो कुठपर्यंत? 3 10 30 पर्यंत. त्याच्या पुढे पाढा म्हणत नाही. 3 अकरे 33 असं म्हणलंय का? बट ते पण पाड्यातलीच संख्या आहे. 33 36 39 42 वगैरे. ओके चलो. तर विभाज्यालाच काय म्हणायचं? गुणक म्हणायचं. गुणक म्हणजेच आहे ना पटीतील संख्या. पटीतील संख्या म्हणजेच काय? पाढा. जर मी या ठिकाणी तुम्हाला म्हणलं, काय की 2 या संख्येची विभाज्य सांगा. 2 या संख्येची विभाज्य. 2 या संख्येचा पहिला विभाज्य 2 आहे, दुसरा 4 आहे, तिसरा 6 आहे, चौथा 8 आहे, त्याच्यानंतर 10 आहे आणि त्याच्यानंतर 1. तर 2चे किती विभाज्य आहेत? 2चे अनंतापर्यंत, जिथपर्यंत आपण जाऊ तिथपर्यंत काय आहेत? विभाज्य आहेत. विभाज्य म्हणजेच काय समजलं? गुणक. 2चे गुणक कोणते कोणते आहेत? 2 ला गुणाकार केल्याच्या नंतर प्राप्त होणाऱ्या संख्या 1 2 2 2 4 2 3 6 2 4 2 5 10. यालाच काय म्हणतो? पटीतील संख्या म्हणतो. यालाच काय म्हणतो आपण? पाढे म्हणतो. दुसरा घटक या ठिकाणी विभाजक कशाला म्हणायचं? काय? विभाजक कशाला म्हणायचं? विभाजक म्हणजे या ठिकाणी यालाच दुसरा वर्ड आहे अवयव. अवयव किंवा आपण याला एक नाव ठेवणार आहे काय? तलवार. तलवार का बरं? आपण काय केलं? आज याचा पाळणा घातला. कशाचा? विभाजकचा. विभाजकलाच काय म्हणतो आपण? अवयव म्हणतो. अवयवलाच काय म्हणतो आपण? तलवार असं म्हणू या चॅप्टर पुरतं तरी. ओके. विभाजक म्हणजे अशी संख्या ज्या संख्येने ना दिलेल्या संख्येला भाग जात असतो. जसं की आपल्याला एक नंबर दिला या ठिकाणी. आपल्याला एक नंबर दिला कोणता? 12 ही संख्या दिलेली आहे. कोणती संख्या दिली? 12 ही संख्या दिली. 12चे विभाजक सांगा किंवा 12चे अवयव सांगा किंवा 12 साठी असलेले तलवार सांगा. कोणते कोणते? 12 साठी असलेले तलवार म्हणजे काय अर्थ झाला? अशा संख्या सांगा ज्याने 12ला कापता येतं. कापता येतं म्हणजे काय? कट करता येतं, म्हणजेच त्याचे तुकडे करता येतात. जसं की 12ला 1 ने भाग देऊ शकतो आपण. 1 ने भाग दिल्यानंतर तर भाग जातं. 12ला 2 ने भाग देऊ शकतो आपण. 2 ने कटतं की नाही 12? यस कटतं. तर 2 काय झाली? ही तलवार झाली. 3 या संख्येने 12ला भाग जातं का? हो जातं. 3 सुद्धा काय झाला त्याचा? तलवार. 4 सुद्धा काय आहे? तलवार. 5 ने भाग जातं का? जात नाही. कोणत्या संख्येने भाग जातं? 6 या संख्येने आपण 12ला काटू शकतो. त्याच्यानंतर आणखीन कोणती संख्या आहे? 7 8 9 10 11 या संख्यांनी 12ला आपल्याला मारता येत नाही, त्याचे तुकडे करता येत नाहीत. मग आता लक्षात येत आहे की या ज्या संख्या लिहिलेत 1 2 3 4 6 आणि 12 यांना काय म्हणलं आपण? तलवार म्हणलं. म्हणजेच हे काय झाले? हे 12चे काय झाले? अवयव. म्हणजेच विभाजक म्हणजे अशा संख्या असतात ज्या संख्यांनी 12ला भाग देता येतो. विभाजक म्हणजे अशा संख्या ज्या संख्यांनी कुणाला भाग देता येतं? 12ला भाग देता येतं. एवढं समजलंय? विभाज्य म्हणजे गुणक आहेत. गुणक म्हणजेच पटीतील संख्या, म्हणजेच त्यांना पाढे म्हणायचं. हे झाले दिलेल्या संख्यांचे विभाज्य. आणि दिलेल्या संख्यांचे विभाजक 12चे विभाजक काय काय झाले? 1 2 3 4 6 12. जसं की दुसरा एक नंबर लिहू शकतो आपण 10. 10 या संख्येचे काय करायचे? आपल्याला विभाजक लिहायचे. 10 या संख्येचे विभाजक काय काय होतील? पहिला होईल 1, दुसरा होईल 2 ने भाग देता येतं, तिसरा नंबर 5 ने भाग देता येतं आणि सगळ्यात शेवटचा नंबर 10. 4 अवयव आहेत, 4 विभाजक आहेत किंवा 4 तलवारी अशा आहेत ज्याने 10ला आपल्याला काय करता येतं? कापता येतं. ओके. तर याला काय म्हणायचं? विभाजक म्हणायचं. ओके चल. आता बघा या ठिकाणी काय करायचं आपल्याला? ज्या वेळेस लसावी काढायला सांगितलेलं असेल, काय काढायला सांगितलं असेल? लसावी काढायला सांगितलेलं आहे. ओके. एक एक्झाम्पल बघू, सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल असेल. ओके चलो. 3 नंबर घेतो मी या ठिकाणी. हे आहे 3, हे आहे 4 आणि हे आहे 6. लसावीचा अर्थ स्पष्टपणे मी तुम्हाला सांगितलंय की लसावी म्हणजे काय असतं? लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक काय असतं? विभाज्य असतं. काय असतं? विभाज्य. आणि विभाज्य म्हणजे काय? पटीतील संख्या. तर मी तुम्हाला जर म्हणलं की 3 चे विभाज्य कोणते कोणते आहेत लिहा, तुम्ही म्हणाल सर 3 आहे, त्याच्यानंतर 6 आहे, त्याच्यानंतर 9 आहे, त्याच्यानंतर 12 आहे, त्याच्यानंतर 15 18 21 24 27 30 33. हे सगळे 3चे काय आहेत? विभाज्य आहेत. हे सगळे 3च्या पटीतील संख्या आहेत. हे सगळे 3चे या ठिकाणी गुणक आहेत. 4चे पण लिहायचे. लसावी काढायचं आपल्याला या ठिकाणी लसावी. तर 4 8 12 16 20 24 28
32 36 40 44 48 52 हे येत जातील. 6चे विभाज्य लिहायचे. काय लिहितोय आपण? विभाज्य. 6 12 18 24 30 पाडेपाठ आहेत ना सगळ्यांचे. 36 42 48 54 60 66 हे काय झाले? 6चे विभाज्य. ओके. लसावी नेमकं काय असतं? दिलेल्या तिन्ही संख्यांचे आपण काय लिहिलेत? विभाज्य लिहिलेत. आता काय करा? आता विभाज्य लिहून झालेत. सामायिक विभाज्य कोणते कोणते आहेत? सामायिक म्हणजे कशाला म्हणतो आपण? जे दोघांकडे पण असतं. या तिघांमध्ये सामायिक म्हणजे अशी संख्या जी तिघांमध्ये सुद्धा असेल. बघा 6 या दोघांमध्ये आहे, मात्र इथं 6 आहे का? कुठं नाही. मग पहिला नंबर आपल्याला भेटतो 12. तर 12 ही अशी संख्या आहे जी तिघांमध्ये सुद्धा सामायिक आहे आणि 12 तिघांचा विभाज्य आहे. म्हणून याला काय म्हणायचं? सामायिक विभाज्य. याच्यानंतर 24 नंबर दिसतो या ठिकाणी. 24 नंबर चुकणार नाही याची काळजी घेऊ, व्यवस्थित सावकाश शिकून घ्या. बघा 24 नंबर आहे. कोणता? 24. ओके. 33च्या पुढे काय असेल? 36 असेल. 33च्या पुढे 36, एक 36 झाला, हा दुसरा 36 झाला आणि हा तिसरा 36 झाला. हे सुद्धा काय आहेत? इकडे पुढे एक 36 आहे. बरं समजायची गोष्ट आहे. आता आहे ना, आपला बोर्ड आणखीन एक्सटेंड करता येणार नाही आपल्याला. तर हे तिन्ही संख्या कोणती आहेत? 12 या तिघांमध्ये आहे, 24 या तिघांमध्ये आहे आणि 36 या तिघांमध्ये आहे. यांना म्हणायचं विभाज्य आणि सामायिक विभाज्य झाले. हे काय? 12 24 आणि 36 काय झाले? सामायिक विभाज्य झाले. आपल्याला काय विचारलंय? तिसरा वर्ड लघुत्तम, लहानात लहान. लसावी म्हणजे असे विभाज्य असतात जे सामायिक असतात, बट आपल्याला कोणता विभाज्य सांगायचं आहे? सगळ्यात लहान. म्हणून 3 4 आणि 6 चा लसावी किती झाला? या ठिकाणी 12. 3 4 आणि 6 चा लसावी किती झाला? 12. आणखीन आपण तथ्यांच्या संदर्भात चर्चा केलेली नाही, बरं लक्षात ठेवा. ओके चलो, समजलं इथपर्यंत लसावी कशाला म्हणायचं आहे? या ठिकाणी काय करू आपण? हा ओके, याला सोडून द्या. आणखीन एक एक्झाम्पल घेतो मी. चलो, जसं की मी घेतलं 2 4 आणि 3. ओके, 2 4 आणि 3. 2 4 6 8 10 12 14 16 18 20. ओके समजते का? 4 8 12 16 20 24 28 32 36 40. ओके, हे 10 पर्यंतच लिहायचे तसं नाही, याच्या पुढे पण लिहिता येतं आपल्याला. 3 6 9 12 15 18 21 24 27 30. क्लिअर आहे? चलो, आता काय करायचं आहे मला सांगा. 2 3 4 चा लसावी काढत असताना सगळ्यात अगोदर हे विभाजक लिहिलेत, विभाज्य लिहिलेत. तर सामायिक विभाज्य कोणते कोणते आहेत? सामायिक विभाज्य या ठिकाणी लक्षात घ्या की असा नंबर जो तिघांमध्ये सुद्धा असेल. 12 या ठिकाणी, 12 या ठिकाणी आहे, हा विभाज्य झाला. बघा या ठिकाणी 4 4 या ठिकाणी नाही, 6 या ठिकाणी नाहीये, तर 12 हा झाला. त्याच्यानंतर इथं 24 आहे. बघा या ठिकाणी 24 आहे, या ठिकाणी 24 आहे आणि त्या 20च्या पुढे सुद्धा काय येईल? 24 येईल ना, 2च्या पटीतली संख्या. तर 24 सुद्धा काय झाला यांचा? सामायिक विभाज्य. मात्र आपल्याला 2 4 3 चा लसावी विचारल्याच्या नंतर 2 4 आणि 3 चा लसावी जर विचारलं तर आपण आन्सर काय सांगणार? 12. कारण काय विचारलं आपल्याला? लघुत्तम सामायिक विभाज्य सांगा म्हणले. तर हे लघुत्तम सामायिक विभाज्य या पद्धतीने ना आपल्याला काढता येतं. ओके चलो, ओके. आता बघा या ठिकाणी मॅजिक काय, बघा जादू काय आहे याच्यामध्ये. तर जादू कशी सांगता येते? जादू डायरेक्ट सांगता येते. क्वेश्चन रीड करतोय मी या ठिकाणी. आता तुम्ही म्हणाल की सरांनी आन्सर पाठ करून ठेवला असेल त्याच्यामुळे सांगत असतील, असं काही नाहीये. ही जी जादू मी आता करून दाखवतोय ती जादू तुम्ही सुद्धा कराल काही वेळाच्या नंतर. ओके चलो, तर 7 14 28 56 काय काय? 7 14 28 56 यांचा लसावी काढायचा आहे. तर यांचा लसावी काय असेल? 56 असेल. यांचा लसावी किती असेल? 56 असेल. ओके, 2 4 12 16 आणि 24
यांचा लसावी जो आहे या ठिकाणी किती आहे 48 आहे. किती आहे 48. थर्ड नंबरचा क्वेश्चन 2, 4, 6, 8, 10 आणि 12 यांचा लसावी किती आहे 120 आहे. किती आहे 120. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी 8, 12, 4 आणि 6. 8, 12, 4 आणि 6 यांचा लसावी किती आहे 24 आहे. किती आहे 24. नंबर्स बघितल्याच्या नंतर लगेचच डायरेक्ट आपल्या तोंडून आहे ना त्यांचा लघुत्तम सामायिक विभाज्य निघायला पाहिजे. 5, 15, 20, 30. ओके 5, 15, 20, 30 लसावी आहे 60. आणि 7, 14 आणि 13. 7, 14 आणि 13 यांचा लसावी आहे 14 गुणिले 13. यांचा लसावी किती आहे 14 गुणिले 13. सर हे कसं लिहिलं, यांचा गुणाकार केला तर आहे ना लसावी येऊन जाईल या ठिकाणी. ओके याचं उत्तर 56, याचं 48, याचं 120, याचं 24, याचं 60. आणि इथं 2 नाही किती संख्या दिलीत बघा. इथं 4 संख्या, या ठिकाणी 4 संख्या, या ठिकाणी 6 संख्या दिल्या. 4 संख्या एवढ्या मोठ्या संख्यांचा आहे ना लसावी एवढ्या क्विकली काढता येतं का? हो काढता येतं. कसं तेच आपण पुढे काय करणार आहोत शिकणार आहोत. ओके चलो. तर काय काय बघितलं आपण या ठिकाणी परत एकदा रिकॅप करू. ओके आपण सगळ्यात अगोदर डेफिनेशन बघितलं. डेफिनेशन मध्ये काही ठेवलेलं नाहीये. डेफिनेशन तुम्हाला लिहून घ्यायची असेल तर औपचारिकता म्हणून लिहून घेऊ शकता. डेफिनेशन मध्ये काही ठेवलेलं नाहीये. या टेक्निकल गोष्टींमध्ये अडकायचं नाहीये. लसावी आणि मसावी काढत असताना आपण 2 गोष्टींमधला फरक बघितला. एक विभाज्य म्हणजे काय असतं आणि एक विभाजक म्हणजे काय असतं. याच्यानंतर आपण काय बघितलं, विभाज्याला काय म्हणतात. विभाज्य म्हणजेच गुणक असतात, पटीतील संख्या असतात, पाळे असतात, जे की मगाशी लिहिलं होतं आपण. आणि विभाजक म्हणजे काय असतात. विभाजक म्हणजे अशी तलवार आहे ज्या तलवारीनं संख्याला मारता येतं आपल्याला. ओके संख्येला विभाजकलाच काय म्हणू शकतो, अवयव म्हणू शकतो. अवयव म्हणजे ना अशा संख्या ज्या संख्यांनी 12 या संख्येला भाग देता येतं, ज्या संख्यांनी 10 या संख्येला भाग देता येतं. 1, 2, 5, 10 हे काय झाले विभाजक. 1, 2, 3, 4, 6, 12 हे काय झाले विभाजक. कशाचे 12चे. हा बेसिक डिफरन्स बघितल्यानंतर आपण काय बघितलं, लसावी म्हणजे नेमकी कॉन्सेप्ट काय असते आणि त्यातला लघुत्तम सामायिक विभाज्य लिहायचा असतो. इथं पण आपण लसावी बघितलेला आहे. आणि आता आपल्याला काय करायचं, या क्वेश्चनचं आन्सर तोंडी कसं देता येतं, ओरली कसं देता येतं, ही जादू कशी करता येते हे बघत असताना आपल्याला काय करावं लागेल, हा फर्स्ट क्वेश्चन बघायचा आहे. आता चलो बच्चों रेडी सगळे. बघा एक सुंदर विधान सांगतो तुम्हाला. अपयश जे येतं ना, अपयशामुळे आहे ना आपल्याला काय होतं, अपयश ज्या वेळेस आपल्याला प्राप्त होतं त्यावेळेस आपल्याकडून आहे ना नंतर चुका होत नाहीत. अनुभव जे असतं सॉरी अपयश नाही अनुभव, अनुभवामुळे आपल्याकडून होणाऱ्या चुका होत नाहीत. काय सांगतो मी, अनुभवामुळे आपल्याकडून होणाऱ्या चुका आपण म्हणजे न होण्याचा आहे ना काळजी घेऊ शकतो. मात्र जोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही, जोपर्यंत आपण चुकत नाही तोपर्यंत आपल्याला अनुभव येत नसतात. हे तितकंच सत्य आहे. बरोबर आहे. क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना या ठिकाणी तुमचं भले आन्सर चुकेल बरोबर येईल. मी एकदा समजावून सांगितल्याच्या नंतर तुम्ही तुमचे स्वतःचे एफर्ट्स लावायचे प्रयत्न करायचा आहे. सर सोल्युशन लिहितील त्यावेळेस मला समजेल मग मी करेनच की, असं नाहीये. ओके मी आन्सर सांगेपर्यंत त्याची वाट बघत बसायची नाही. पहिल्या 1, 2, 3 क्वेश्चन मध्ये कॉन्सेप्ट समजली, संकल्पना समजली की तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी या ठिकाणी रेडी असायला पाहिजे. कमीत कमी आहे ना जिथपर्यंत तुम्हाला सोल्युशन काढता येईल तिथपर्यंत आहे ना तुम्ही त्याचं सोल्युशन काढायचं. आपल्याला काय दिलंय, 12 आणि 16 यांचा लसावी काढा म्हणून सांगितलेला आहे. कशाचा 12 आणि 16चा. चलो हा नंबर घेतला आपण 12 आणि हा नंबर घेतला 16. बरोबर आहे. 12 आणि 16चा काय करायचं आहे, लसावी काढायचं आहे. तर लसावी म्हणजे अशी लहानात लहान संख्या सांगा. आता विभाजक वगैरे आहे ना मी म्हणणार नाहीये. ओके ते वर्ड सोडून द्या पाठीमागं. अशी लहानात लहान संख्या सांगा ज्या संख्येला असं म्हणत असताना मी काय करतो माहितीये, नेहमी असं म्हणत असताना नेहमी संख्या सांगा म्हणत असताना ती संख्या नेहमी वरील लिहित असतो. ओके हे रायटिंग पॅटर्न आहे एक प्रकारचं. ओके का बरं आहे, कारण लसावी 12 आणि 16चा लसावी नेहमी 12 आणि 16 पेक्षा कसा असेल, मोठा असेल, म्हणून तो वरीच असायला पाहिजे. आणि मसावी सांगत असताना 12 आणि 16चा लसावी नेहमी 12 आणि 16 या संख्येपेक्षा लहान असतो, म्हणून मसावी कुठे लिहिणार मी, खाली. ओके हे असं लिहिणं कंपल्सरी नाहीये, बट एक पॅटर्न असेल
तर एक पिक्टोरियल आणि रिप्रेझेंटेशन जर केलं तर आहे ना कॉन्सेप्ट आपल्याला आठवतात. 12 आणि 16चा लसावी. ओके 12 आणि 16चा लसावी म्हणजे अशी एक संख्या सांगा त्या संख्येला 12 भाग दिलं भाग जायला पाहिजे, 16 भाग दिलं भाग जायला पाहिजे. मग आपण आठवलं थोडंसं प्रयत्न केलं. जी संख्या 12च्या पण पटीत आहे, जी संख्या 16च्या पण पटीत आहे, तर 16 सख्खी 96, 12 8 96. राईट सर, भेटलं उत्तर. काय आहे 96. 96 ही अशी संख्या आहे ज्याला 12 पण भागलं तर भाग जातो. बघा 12 8 96 आणि 16 भागलं तरी भाग जातो. 16 सख्खी 96. मग दुसऱ्या पठ्ठ्यानं काय म्हणलं सर, बट याच्यापेक्षा लहान अजून एक जण आहे. कोण? तर याचा छोटा भाऊ आहे. कोण आहे याचा छोटा भाऊ? सर 48 ही संख्या. कोणती? 48. सर याला 12 भाग द्या भाग जाईल आणि 16 भाग द्या भाग जाईल. मग या दोघांमध्ये ना लसावी कोण? या दोघांमध्ये लहानात लहान विचारलंय ना, तर हे तर मोठा झाला. 48 ला पण भाग चाललाय 12 आणि 16. 96 ला पण भाग चाललाय 12 आणि 16. बट 96 हे उत्तर कदापि असणार नाही. लसावीमध्ये म्हणलेच काय? लहानात लहान संख्या. बट एक गंमत सांगू, लहानात लहान संख्या विचारले आपल्याला, सामायिक विभाज्य विचारले, मात्र तो सामायिक विभाज्य लहानात लहान या दोघांपेक्षा लहान कधीच असत नाही. तो नेहमी कसा असतो? मोठा असतो. दुसरं तथ्य. ओके पहिलं तथ्य काय सांगितलं या ठिकाणी की लसावी हा नेहमी या दोन्ही संख्यांपेक्षा कसा असतो? मोठा असतो. या दोघांमध्ये मोठं कोण आहे? 16. तर 16 पेक्षा कसा असतो? मोठा असतो. ओके क्लिअर आहे. दुसरं तथ्य काय लसावीच्या संदर्भात? दोन संख्यांचा लसावी विचारल्याच्या नंतर, दोन संख्यांचा काय विचारल्याच्या नंतर? लसावी विचारल्याच्या नंतर नेहमी आपलं लक्ष कुठं असायला पाहिजे? मोठ्या संख्येवरती, ना की लहान संख्येवरती. लसावी लहान म्हणलं की मोठी संख्या शोधायची आणि मसावी मोठं म्हणलं की लहान संख्या शोधायची. 12 आणि 16चा लसावी सांगा म्हणल्याच्या नंतर काय करायचं? आपण 16ला टार्गेट करायचं. ओके आता 16ला भाग जातो का? 12 आणि 16ने. 16ने तर भाग जाईलच. 12ने भाग जातो का? 12ने भाग जात नाही. मग काय करायचं? विभाज्य कशाला म्हणलं होतं? पटीतील संख्या. तर पटीतील संख्येला 16च्या पटीतील संख्या दुसरी 16 दोन्ही 32. आता चेक करा 32ला भाग चाललोय का? ओके 32ला भाग चाललोय का? 12 12 12 2 24 12 3 36. 32ला भाग जात नाही. मग काय करा? 16च्या पटीतली तिसरी संख्या लिहा. किती? 16 3 48. 12ने जात का भाग? हो सर 12ने 48ला भाग जातं आणि 16ने पण 48ला भाग जातं, कारण त्याच्याच पटीतली संख्या आहे. म्हणून आपला एलसीएम किती आहे? 48. मग मी काय सांगतोय तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन व्यवस्थित लक्षात आलेला आहे. 12 आणि 18 यांचा लसावी. चला याला सोडा, सिंपल एक्झाम्पल बघू. ओके जसं की 2 3 आणि 4 चा काय काढायचंय? लसावी काढायचंय. टार्गेट काय असायला पाहिजे? मोठी संख्या. लसावी म्हणलं की टार्गेट काय असायला पाहिजे? मोठी संख्या असायला पाहिजे. 4 कडे लक्ष द्या. 4 या संख्येला 2 भागता येतं, 3 भागता येतं का? 3 भाग जात नाही. 3च्या पटीतली संख्या नाहीये 4. तर लसावी काय असेल? लसावी, माझं विधान व्यवस्थित आहे का? दिलेल्या संख्यांमधील सगळ्यात मोठी संख्या लसावी असू शकते. दिलेल्या संख्यांमधील, दिलेल्या 3 संख्या आहेत 2 3 आणि 4, दिलेल्या संख्यांमधील मोठी संख्या लसावी असू शकते. नसेल तर टेन्शन घेऊ नका. नसेल तर काय करायचंय? टेन्शन घ्यायचं नाही. 4च्या पटीतल्या संख्या बघा. 4च्या पटीतली संख्या 8 आहे. तर 8ला भाग जातो का? 2नी जातो सर, मात्र 3नी जात नाही. मग बाळा काय कर? 4च्या पटीतली तिसरी संख्या घे. 12ला 4ने भाग जातो का? सर 4च्या पटीतली लिहिले तर जातच असेल ना. मग 3ने भाग जातं का 12ला? यस सर 3च्या पटीत 12 आहे, 3ने भाग जातं. 2ने भाग जातं का? जातं. कंडिशन सॅटिस्फाईड. सो 2 3 आणि 4चा लसावी काय झाला आपला? 12. समजते काय सांगतोय? तर काय सांगितलं मी? दिलेल्या संख्यांमधला सगळ्यात मोठी संख्या लसावी असू शकते. जर हे नसेल तर याच्या पटीतली संख्या लसावी असते. अदरवाईज कुठलीही संख्या लसावी असत नाही. नेक्स्ट एक्झाम्पल समजतंय का? बघा 12 आणि 18च्या संदर्भात. 12 आणि 18च्या संदर्भात हा झाला 12, हा झाला 18. लसावी काढत असताना पहिली स्टेप काय असते आपल्याला? सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे ती शोधा. 12 आणि 18 मध्ये. सर 18 आहे अनडाउटेडली. ओके याच्यामध्ये काय वाद नाहीये. तर 12 आणि 18चा लसावी अशी संख्या असते ज्या संख्येला 12ने पण भाग जातो आणि 18ने पण भाग जातो. 18च्या पटीतली 18ला ज्यावेळेस 12ने भाग जात नाही त्यावेळेस 18च्या पटीतली दुसरी संख्या लिहितो आपण किती? 36. राईट सर 12 3 36. 12ने भाग जाते. 18ने चेक करतो का? नाही चेक करत. म्हणून यांचा लसावी किती झाला? 36. 12 आणि 18चा लसावी किती झाला? 36. सिंगल स्टेप मध्ये आन्सर आहे. सिंगल स्टेप मध्ये आन्सर आहे. तर
आणखीन एक मेथड आहे. कोणती मेथड? बॉक्स मेथड ज्याला म्हणू आपण. कोणती मेथड म्हणायचं? बॉक्स मेथड. बॉक्स मेथडमध्ये ना आन्सर कसं निघेल या ठिकाणी आहे 12, हा आहे 18, यांची आडवी मांडणी करा, एक उभी रेष एक आडवी रेष ओढा, आता भाग द्यायला सुरुवात करा. ओके चलो भाग देऊ आपण. 3 चौक 12, 3 संग 18, 2 भाग जातं. बे दोन्ही 4, बे त्रिक 6, 2 आणि 3 ला कुठल्या संख्येने भाग देऊ शकत नाही. मग आपण काय करायचं या ठिकाणी 3, 2, 2 आणि 3 यांचा गुणाकार म्हणजेच 12 आणि 18चा काय असतो? लसावी असतो. 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3, 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6, 6 6 36, लसावी किती आलं? 36. बट आपण ही मेथड न वापरता आपण काय केलं? डायरेक्ट काय केलं? 18च्या पटीतली संख्या शोधली आणि लसावी सांगितली. ओके या पद्धतीने आन्सर येऊ शकतं. तर याच्यामध्ये काहीच अडचण नाही, काहीच आहे ना अवघड असं नाहीये. आता आपल्याला काय दिलंय? 16, 18 आणि 24 या संख्यांचं काय विचारलंय? लसावी विचारलेला आहे. क्वेश्चन वाचून घ्या एकदा. काय विचारलंय आपल्याला? 16, 18 आणि 24 यांचा लसावी किती? चला नंबर लिहून घ्या, व्यवस्थित नंबर लिहून घ्या. काय काय दिलेत? 16 दिले, 18 दिले आणि 24 दिले. टार्गेट काय असायला पाहिजे? सर टार्गेट सगळ्यात मोठा नंबर. काय तुम्ही सांगत चला, मी करत जातो. टार्गेट सगळ्यात मोठा नंबर. 24 या संख्येला 16 ने पण भाग जात नाही, 18 ने पण भाग जात नाही. मग 24च्या पटीतली संख्या काढा. 24च्या पटीतली संख्या सर 48 आहे. 16 ने भाग जातो सर याला, राईट. 16 ने भाग जातो, 16 त्रिक 48. मात्र 18 एका 18, 18 दोन्ही 36, 18 त्रिक 54, 48 ला भाग जात नाहीये. मग काय करा सर? 24ची पटीतली तिसरी संख्या घ्या. 24 त्रिक 72, राईट. आता काय झालं या ठिकाणी? सर 16 ने भाग जातो. ओके 16 ने भाग जातो. 16 ने भाग जातो का याला? 16 1 16, 16 2 32, 16 त्रिक 48, 16 चौक 64, 16 चौक 16 पंचे 80, नाही 72 ला पण या ठिकाणी भाग जाणार नाही, सोडून द्या. ओके एक मिनिट वेट. 16 ने जर याला भाग जात नसेल, 72 ला आहे ना 16 ने भाग जात नसेल, तर 24च्या पटीतली संख्या 96. ओके 96 या संख्येला 24 ने तर भाग जाणारच आहे. 16 सखी 96. ओके भाग जातो. बट 18 ने भाग जातो का? 18 एका 18, 18 दोन्ही 36, 18 त्रिक 54, 18 चौक 72, 18 चौक किती? 72. तर 18 चौक 72, 18 पंचे 90 येते. या ठिकाणी भाग जाणार नाही. मग त्यावेळेस कसं काढायचं? 24ची पटीतली आणखीन पुढची संख्या घ्या. मग आहे ना काय करा? पटीतली संख्या घेऊ नका. ओके ज्या वेळेस एक हत्यार कामाला येत नाही त्यावेळेस दुसरा हत्यार वापरायचा आपण. बॉक्स मेथड कशासाठी सांगत होतो मी तुम्हाला? ज्यावेळेस नंबर मोठे असतील आणि पटीतील संख्या लवकर भेटत नाही त्यावेळेस आपण इझिली काय करू शकतो? या संख्येला भाग देऊ शकतो. जसं की या ठिकाणी भाग देऊ आपण 2 न. 82 16, 92 18, 12 दोन्ही 24, भाग गेला या ठिकाणी. आता 8 9 आणि 12 कोणत्या संख्येने भाग जातो? कुठल्याही एका संख्येने भाग जात नाही. मात्र 8 आणि 12 भाग देऊ शकतो 4 ने. ओके 4 दोन्ही 8, 4 त्रिकम 12, ज्याला भाग गेला नाही त्या संख्या ॲज इट इज खाली घ्या. ओके चलो थर्ड स्टेप मध्ये इथं तिन्ही संख्येनं भाग जात नाही, मात्र या 2 संख्यांना भाग देता येतो. कोणत्या संख्येनं? 3. 3 त्रिक 9, 3 1 3, राहिलं काय काय? 2 3 आणि 1. आता कुठल्याही संख्येला आपल्याला आहे ना भाग देता येत नाही, क्रमागत संख्या प्राप्त झाली आहे. मग यांचा लसावी काय सांगणार? यांचा लसावी या सर्व संख्यांचा गुणाकार कोणत्या कोणत्या? 2 4 3 2 3 आणि 1 या संख्यांचा गुणाकार. मग 2 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 1 लिहिलं तरी ते, नाही लिहिलं तरी तेच आन्सर येईल. या ठिकाणी काय? 2 चौक 8. ओके 8 दोन्ही 16, 16 त्रिक 48, 48 त्रिक 48 त्रिक 50 त्रिक 150 होतात. 48 त्रिक किती होतात? 144. मग एलसीएम किती आला त्यांचा? 144. ही मेथड त्यावेळेस यूज करायची आहे ज्या वेळेस आपल्याला आहे ना ट्रिकचा वापर करून आहे ना क्वेश्चनचा आन्सर निघणार नाही किंवा थोडंसं अवघड जाईल तुम्हाला. त्यावेळेस दुसरा हत्यार सुद्धा आपल्या हातात असायला पाहिजे. ओके चलो बघितलं सगळ्यांनी या ठिकाणी लसावी लक्षात आलेला आहे व्यवस्थित.
लसावी काय आहे ते लक्षात आलेलं आहे का? चलो, तर माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, आता जी स्लाइड आपण बघितली होती, कोणती स्लाइड बघितली होती या ठिकाणी सगळ्यांनी लक्ष द्या, ध्यानात असेल. हे आन्सर कसं लिहिलेत लक्षात येत आहे? चलो, नाही लक्षात असेल इथं परत एकदा सॉल्व्ह करू. ओके, काय करू? परत एकदा सॉल्व्ह करू. कुठला क्वेश्चन चालू आहे आपला? ही स्लाइड चालू आहे. ओके, चलो. 7, 14, 28 आणि 56. किती? 7, 14, 28 आणि 56 यांचा लसावी एकतर काय असेल? सगळ्यात मोठी संख्या असेल. एकतर काय असेल? सगळ्यात मोठी संख्या असेल किंवा त्याच्या पटीतली संख्या असेल. 56 या संख्येला 28 ने भाग जातो का? हो, 28 दोन्ही 56. 56 या संख्येला 14 ने भाग जातो का? हो, जातो. 14 चौक 56. 56 या संख्येला 7 ने भाग जातो का? 7 8 56. म्हणून यांचा लसावी किती झाला? 56. लसावी किती झाला? 56. 4, 12, 16 आणि 24. 4, 12, 16 आणि 24 यांच्या संदर्भात 24 या संख्येला 16 ने भाग जातो का? 16 ने भाग जातो का? 16 1 16, 16 दोन्ही 32. 24 ला काय जम्प करून डायरेक्ट कुठे गेलं? 32 वरती गेलं. म्हणजे 16 ने भाग जात नाही. बाकी संख्यांचा विचारच करू नका. 16 ने भाग जात नाही ना, चेंज करा. 24च्या पटीतली दुसरी संख्या कोणती घ्या? 48. 48 ला 24 ने भाग जातो का? हो सर, त्याच्याच पटीतली संख्या आहे ना 48. राईट. 16 त्रिक 48, 12 चौक 48 आणि हे 4 गुणिले 12 48. सर्व संख्यांनी भाग जातं म्हणून लसावी काय झाला? 48. हेच लिहिलं होतं आपण. ओके, मागे स्लाइड चेक कराल तर लक्षात येईल. 2, 4, 6, 8, 10, 12. 12 या संख्येला या दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातो का? जात नाही. 8 ने जात नाही, 10 ने जात नाही, बाकी संख्यांनी जातो. मग लसावी काढायची असेल तर 12च्या पटीतली संख्या घ्या. तर 12 दोन्ही 24. 24 घेणार का? पण 24 ला 10 ने भाग जाईल का? नाही. 12च्या पटीतली अशी संख्या घ्या ज्या संख्येला काय होईल? ज्या संख्येला 10 ने भाग जाईल. 60 घ्या सर. किती घ्या? 60. पण 60 ला ठीक आहे 10 ने भाग जातं, बट 60 ला कुठं 8 ने भाग जातं? 8 ने भाग जातो का 60 ला? नाही. मग 12च्या पटीतली संख्या आहे ना सर, तर आता 12 संग 72, 12 7 84, 12 8 96 घेण्याऐवजी आहे ना, अशी संख्या घ्या 12च्या पटीतली ज्याच्या शेवटी 0 आहे. 120. 120 ला 12 ने भाग जातो, 10 ने भाग जातो, 15 8 20चे 6 गुणिले या ठिकाणी 20 किती होतात? 120चे. 4 ने भाग दिलं तर जातो, 2 ने भाग दिलं तर जातो, म्हणून लसावी काय झाला? 120. किती झाला? 120. 8 12 4 आणि 6. 8 12 4 आणि 6. तर सगळ्यात मोठा नंबर कोण आहे? 12. सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 12. तर 12 या संख्येला 8 ने भाग जात नाही, 4 आणि 6 ने जातं. तर 12च्या पटीतली दुसरी संख्या घ्या कोणती? 24. 24 ला 8 ने भाग जाईल, 12 ने भाग जाईल, 4 ने भाग जाईल, 6 ने भाग जाईल, म्हणून यांचा लसावी किती झाला? 24. ओके. सगळ्यात मोठा नंबर 30. 30 ला 20 ने भाग जात नाही. ओके. 30च्या पटीतली दुसरी संख्या 60. 60 ला 30 ने 20 ने 15 ने 5 ने सगळ्यांनी भाग जातं, म्हणून लसावी किती झाला? 60. या ठिकाणी 14 या संख्येला 7 ने भाग जातं. 14 या संख्येला 7 ने भाग जातं, तर लसावी काय झाला? 13 ने भाग जात नाही. आता ही मूळ संख्या आहे म्हणून यांचा लसावी काय असतं? 14 × 30. दॅट्स इट. ओके. हे जे सोल्युशन आहे हे सुरुवातीला मी डायरेक्ट लिहिलं. आता आपण लसावी कशी काढली जाते हे सर्व ट्रिक्स या ठिकाणी बघितल्याच्या नंतर मग आपण आहे ना पहिली स्लाइड उचलून त्याच्यामध्ये आपण बघितलं काय, हे जे आन्सर्स मी डायरेक्ट लिहिले होते ते कशाच्या बेसिसवरती लिहिले, कोणती कॉन्सेप्ट होती, ज्या कॉन्सेप्टचा उपयोग करून आपल्याला आहे ना आन्सर्स या ठिकाणी लिहिता येतात. म्हणजेच एनकेन प्रकारे आपण याच्यामध्ये काय शिकलेलं आहे? लसावी म्हणजे अशी लहानात लहान संख्या असते ज्या संख्येला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातं. मग लसावी नेहमी कसा असतो? मोठा असतो. लसावी कसा असतो? मोठा असतो. मग मसावी कसा असतो सर? मसावी 16 आणि 24. 16 आणि 24. 16 आणि 24 या संख्यांचा मसावी काढत असताना बॉक्स मेथडनी जर काढायचं झालं तर अशी संख्या घ्या ज्या संख्येने 16 आणि 24 ला भाग देता येईल. म्हणजे असं तलवार कोणतं असेल? 4 हे तलवार आहे. 4 × 4 16, 4 सख्ख 24 भाग दिला. परत 4 आणि 6 ला भाग जातं? हो जातं. कशाने जातं सर? 2 ने देऊ शकतो. 2 2 4, 2 3 6. आता अशी संख्या घ्या ज्या संख्येने 2 आणि 3 ला भाग देता येईल. नाही सर, अशी संख्याच नाहीये. 1 ने भाग जाऊ शकतं आणि 1 ने भागल्याच्या नंतर काय तो उत्तर द्यायचं तर म्हणून ते करायची आवश्यकता नाही. तर यांचा मसावी काय असतं? 4 आणि 2चा गुणाकार. या संख्या घ्यायच्या नाहीत. मसावीमध्ये या संख्यांचा समावेश नसतो.
4 दोन्ही 8, तर यांचा मसावी किती झाला 8. हे बॉक्स मेथडने ना आपण आन्सर काढू शकतो याचं. दुसरी मेथड कोणती आहे? बॉक्स मेथडच्या व्यतिरिक्त आहे ना दुसरी अशी कोणती मेथड आहे, जसं LCMचं बघितलं होतं, सगळ्यात मोठी संख्या शोधा आणि त्याच्या पटीतली संख्याच काय असते, लसावी असते. तसं 16 आणि 24 यांचा लसावी काढत असताना, 16 आणि 24 यांचा लसावी काढत असताना हे 16 आणि हे 24 बॉक्स मेथड करून आहे ना हे सगळं लिहित बसायची आवश्यकता नाही. आता असं एक तलवार सांगा ज्या तलवारीने 16ला पण भाग जाईल आणि 24ला पण भाग जाईल. एखाद्या संख्येने 16ला भाग जायला पाहिजे म्हणजे ती संख्या 16 पेक्षा लहानच असायला पाहिजे. 16ला भाग एकतर 16ने जातं किंवा 8ने जातं किंवा 4ने जातं किंवा 2ने जातं, 16 पेक्षा लहान असतात. 24ला कोणत्या संख्येने भाग जातं? 24ला सगळ्यात मोठी संख्या 24ने भाग जातं, त्याच्यानंतर 12ने भाग जातं, त्याच्यानंतर 8ने भाग जातं, त्याच्यानंतर 4ने भाग जातं. हे सगळे अवयव आहेत. जे जे अवयव आहेत अवयव लिहून घेऊ आपण. ओके, अवयव काय काय आहेत या ठिकाणी बघा. कशा कशाचे? 16 आणि 24चे अवयव म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण? विभाजक असं म्हणतो. ओके, हा झाला 16 आणि हा झाला 24. ओके चलो, फर्स्ट 16ला भाग जातं 16ने, 16ला भाग जातं या ठिकाणी 8ने, 16ला भाग जातं 4ने, 16ला भाग जाईल या ठिकाणी 2ने आणि 16ला भाग जातं 1ने. एवढ्या संख्यांनी भाग जातं. कुणाला? 16ला. कुणाला? 16ला भाग जातं. ओके चलो, 24 या संख्येच्या संदर्भात बघा. 24 या संख्येच्या संदर्भात 24ला सगळ्यात मोठी संख्या 24ने भाग जाईल, त्याच्यानंतर 12ने भाग जाईल, त्याच्यानंतर 8ने भाग जातं, त्याच्यानंतर 6ने भाग जातं, त्याच्यानंतर 4ने भाग जातं, त्याच्यानंतर 3ने भाग जातं, त्याच्यानंतर 2ने भाग जातं, त्याच्यानंतर 1ने भाग जातं. या सर्व संख्यांनी भाग जातं. तर हे जे आपण लिहिलेले आहेत यांना काय म्हणतो आपण? हे आहेत 16चे विभाजक, हे आहेत 16चे अवयव, हे आहेत 16च्या तलवारी. खाली जे दिले 24, 12, 8, 6, 4, 3, 2, 1 हे आहेत 24चे अवयव. यांनाच म्हणतो विभाजक, यांनाच म्हणतो आपण तलवार. ज्या संख्येने आहे ना आपल्याला 16ला छाटता येतं, 24ला छाटता येतं. याच्यामध्ये सामायिक कोण कोण आहे? याच्यामध्ये सामायिक सर, याच्यामध्ये सामायिक या ठिकाणी बघा. ओके सर, इथं पण 8 आहे, इथं पण 8 आहे. सर इथं पण 4 आहे, इथं पण 4 आहे. सर इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे. तर हे सामायिक काय झाले? हे सामायिक अवयव, हे सामायिक विभाजक झाले. आपल्याला काय सांगायचंय? मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक, मोठ्यात मोठी अशी संख्या, असा अवयव ज्याने 24ला पण भाग दिलं तर भाग जायला पाहिजे, 16ला पण भाग दिलं तर भाग जायला पाहिजे. मग मी तथ्य काय विचारतो तुम्हाला? 16ला आणि 24ला भाग जायला पाहिजे ही जर अट असेल तर ती संख्या 16 पेक्षा मोठी असत नाही, 24 पेक्षा मोठी असत नाही. ओके, मसावी 16 आणि 24चा मसावी 16 पेक्षा कधीही मोठा असत नाही. कुणापेक्षा मोठा असत नाही? 16 पेक्षा मोठा असत नाही. या दोघांचा मसावी एकतर कोण असतं? 16 असतं. एकतर कोण असतं? 16 असतं. 16ने भाग जातो का 24ला? जात नाही. मग काय करायचं? 16चा आहे ना छोटा अवयव लिहा. 16 पेक्षा लहान अवयव कोणता आहे? 8. हे कसं येतं? 16 भागिले 2 केलं की येतं. किती आलं? 8. 8 या संख्येने 16ला तर भाग जातो, हा तर याचा अवयव आहे. 8ने 24ला भाग चाललाय का? चाललाय. हा काय झाला? मसावी. हा काय झाला? मसावी झाला. समजते या ठिकाणी? या दोन्ही संख्यांमध्ये टार्गेट काय असायला पाहिजे? सगळ्यात लहान संख्या. मसावी एकतर ही लहान संख्या असते किंवा याचा काय असते? अवयव असते. याचा अवयव. मग अवयव पण बघताना कोणता बघायचा? 16 पेक्षा लहान अवयव. 8ने पण भाग जात नसेल तर आहे ना पुढचा अवयव कोणता? 4. 4ने पण भाग नसेल तर मग 2. तर या पद्धतीने काय काढता येतं? मसावी काढता येतं. मग 2 तथ्य नेहमी लक्षात ठेवायचे. 16 आणि 24चा मसावी 16 पेक्षा मोठा कधीच असत नाही. तो एकतर 16 असतो किंवा 16च्या अवयवांपैकी एक असतो. आणि 16 आणि 24चा लसावी हा 24 पेक्षा लहान कधीच नसतो. एकतर तो 24 असतो किंवा 24च्या पटीतली संख्या असते. जसं की 16 आणि 24चा लसावी किती आहे? 48. 24 दोन्ही 48, 16 त्रिक 48. हे या पद्धतीने ना लसावी पण फाइंड आउट करता येतं, मसावी पण आपल्याला फाइंड आउट करता येतं. तुमच्या व्यवस्थित जर लक्षात आलेलं असेल तर आहे ना आपण पुढला क्वेश्चन बघायला हरकत नाही या ठिकाणी. तर दुसरी या ठिकाणी आहे ना दुसरी एक तथ्यात्मक बाब आहे. याच्यामध्ये आणखीन एक ट्रिक आहे.
एक मेथड आपण कोणती बघितली, आपण एक मेथड बघितली की 18 आणि 24 कोण कोण 18 आणि 24चा मसावी काढत असताना मसावी सर कुठे खाली लिहा, कारण मसावी या दोघांपेक्षा लहान असतं, म्हणजे 18 पेक्षा लहान असतं. जर 18 ने 24ला भाग जात नाही तर 18 हा मसावी नाही 18 आणि 24. मग काय करायचं सर, 18 भागिले 1 जर केलो, 18 भागिले 1 केलो, 18 इथं लिहितो मी 18 ने भाग चालला की 24ला नाही सर, 18 भागिले 1 करा, किती येतं 18. 18 ने तर भाग जात नाही, सोडून द्या सर. 18 भागिले 2 करा, 18 भागिले 2 केल्याच्यानंतर किती येतं या ठिकाणी 9 येतं. 9 ने 24ला भाग चाललाय का सर, जात नाही. काय होते, जात नाही. ओके ठीक आहे, याला पण सोडून द्या. 18चा हा दुसरा अवयव आहे बरं, 18 हा पहिला अवयव, 9 हा दुसरा अवयव. सर भागिले 3 होते का बघा, कुणाला भागिले 3 करा, भागिले 3. हां राईट, 18ला जर 3 भागलं तर अवयव निघतो, 18चा अवयव निघतो, किती निघाला 6. सर 6 ने 24ला भाग चाललाय का, राईट यार जातो. साइन चौक 24 सर, 18ला तर जाईलच ना बाळा, 18चेच अवयव आहेत ना, साइन त्रिक 18 साइन चौक 24. तर या दोघांचा मसावी किती झाला 6. मसावी खाली का बरं लिहितोय, मसावी 18 पेक्षा मोठा कधीच असत नाही, तो एकतर 18 असतो किंवा 18च्या अवयवांपैकी एक असतो. पहिला अवयव 18, दुसरा अवयव 9, तिसरा अवयव 6. याला म्हणतो फॅक्टर्स, याला म्हणतो अवयव, याला म्हणतो आपण तलवारी. लक्षात आले, हे नाही जर लक्षात आलं, याच्यापेक्षा ना सोपी गोष्ट आहे. कोणती, नंबर्स घ्या अगोदर कोणते कोणते दिलेले, हे 18 आणि हे 24. या दोघांचा मसावी या दोन्ही संख्यांमधला फरक असतो. काय सांगतो मी, ही दुसरी ट्रिक आहे. 18 आणि 24 मधला मसावी हा 18 आणि 24 मधला फरक असतो. 18 आणि 24 मधला फरक 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 6. इथे आला 6. 6 ने भाग चाललाय का, जातो. हे काय झालं मसावी. बघायचंय. चलो पुढचा क्वेश्चन या ठिकाणी, याला सोडून द्या. ओके चलो, नंबर काय काय दिलेलं आहे बघा, नंबर काय काय दिलेला आहे. ओके एकदा लिहून घेऊ. 123, ओके 234, 72, 126, 702. बाबा सर एवढे नंबर आणि एवढे मोठ्या मोठ्या संख्या, 702, 72, 126, 234, 123, यांचा मसावी कसं काढायचा. सगळ्यात लहान संख्या 72. 72 ने भाग जाते का सर, 72 ने भाग जाते का हे कसं चेक करायचं, आम्हाला 72चा पाडाच येत नाही. 72चे अवयव लिहायचं म्हणलं तर ना 5 मिनिट वेळ लागतील. मोठी संख्या आहे सर. सर 12, 14, 18, 22, 15, 30, 40 इथंपर्यंत ठीक आहे, बट हे भलतंच क्वेश्चन आहे. दुसरी कॉन्सेप्ट काय सांगितली, यातले ना कुठलेही 2 नंबर घ्या, त्या 2 संख्यांमधला फरक काढायचा आहे. मला सांगा 123 आणि 234 मधला फरक खूप लांब जाईल. 234 आणि 72 मधला तो पण फरक खूप मोठा येतो. 72 आणि 126 अशा संख्या सांगा ज्या एकमेकांच्या ना जवळच्या दिसत आहेत. सर या 2 संख्या 123 आणि 126, बरोबर. 123 आणि 126 या एकमेकांच्या जवळच्या संख्या आहेत. यांच्यामधला फरक किती आहे बाळा, यांच्यामधला फरक आहे सर 3. यांच्यामधला फरक किती आहे 3 आहे. तर 3 ने 123ला भाग जातो का, 3, 4, 5, 6, 3च्या विभाज्यतेच्या कसोटीत 3, 4, 5 आणि 4, 9 याला पण भाग जातं. 72ला पण भाग जातं, कारण 7 आणि 2 9 होतात. 6, 7, 8, 9 126ला पण भाग जातं. हे 7 अधिक 0 अधिक 2, 7 आणि 2 9, सर्व संख्यांना 3 ने भाग जातो. मग मसावी किती झाला 3. सर हे तर त्याच्यापेक्षा सोपं झालं. कुठं कोणतं ट्रिक यूज करायचे हा क्वेश्चनचं नेचर बघितल्यानंतर डिसाईड करायचं. 2 गोष्टी आपल्या हातात आहेत. ओके, एक जी होती तर ती या ठिकाणी सांगितलेली मी, ओके इथं, आणि एक आहे या ठिकाणी डिफरन्सवरून. चलो पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन काय दिलेला आहे, क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला 16, 18 आणि 24 यांचा मसावी किती. किती 16, 18 आणि 24. 16, 18 आणि 24. सर 16 आणि 18 मधला फरक 2 आहे. किती आहे 2 आहे. 2 ने भाग जातं का सगळ्यांना बाळा, ओके हेच मसावी आहे. राईट. 16 आणि 18 मधला फरक किती आहे 2 आहे. 18 आणि 24 मधला फरक गरज नाही. 16 आणि 24 मधला फरक गरज नाही. कुठल्या पण दोघातला फरक घ्या, कुठल्या पण दोघातला फरक घ्या. 16 आणि 18 मधला घ्या, 16 आणि 24 मधला घ्या, 18 आणि 24 मधला घ्या, कुठलाही फरक घ्या. या दोघांमधला फरक घेणं सोपं आहे. चलो ठीक आहे 2 आहे तर 2च यांचा काय आहे मसावी आहे. क्लिअर आहे. कॉन्सेप्ट बघितले, हे आपण ट्रिक बघतो या ठिकाणी. ओके चलो झालंय. क्वेश्चन इझिली सॉल्व्ह केला आपण.
48, 24 आणि 120 यांचा मसावी किती? 48, 24 आणि 120 यांचा मसावी किती? 48, 24 आणि 120. ओके, 48 आणि 24 मधला फरक किती आहे? 24चा फरक आहे. कितीचा? 24 ने भाग दिलं भाग जातो, 24 ने भाग दिलं भाग जातो, 24 5 120. मसावी किती झाला? 120. मसावी किती झाला? 120. गोष्टी तुमच्या पल्ले पडतायत का? पसतायत का? या ठिकाणी गोष्टी समजतायत का? या सर्व गोष्टी समजल्या तरच पुढे जाण्यात अर्थ आहे अथवा काहीही अर्थ नाही. बाळांनो लक्षात ठेवा व्यवस्थित. चलो आता या ठिकाणी 24 आणि 30चा मसावी आणि लसावी किती या ठिकाणी आहे ना क्वेश्चन स्टार्ट केलेले आहेत. ओके, चलो आता आतापर्यंत आहे ना आपण कॉन्सेप्टला वेळ दिलेला आहे व्यवस्थित, तर क्वेश्चन्स आता इझिली सॉल्व्ह होतील आपल्याला या ठिकाणी. ओके, तर लवकर 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 पट शहाण्या बाळासारखं काय करायचं? आता हातामध्ये पेन ठेवायचा आहे, पेपर ठेवायचा आहे, नोटबुक असेल, व्यवस्थित नोट्स बनवत हे सर्व गोष्टी प्रत्येक टाईपचा आपण या ठिकाणी क्वेश्चन घेऊन मग आहे ना PYQ कडे जाणार आहोत. येत्या लक्षात या ठिकाणी 24 आणि 30चा मसावी आणि लसावी किती शोधा असं सांगितलं. हा पेपरमध्ये येणारा क्वेश्चन आहे. सरळ सरळ पेपरमध्ये येणारा क्वेश्चन या ठिकाणी काय दिलंय? 24 आणि 30 यांचा काय करायचं आहे? मसावी काढायचं आहे आणि लसावी काढायचं आहे. ओके, एक तर बॉक्स मेथडचा आपण यूज करू. आपण बॉक्स मेथडने पण क्वेश्चन सॉल्व्ह होईल. कसं सॉल्व्ह होईल? 24 आणि 30ला आडवी मांडणी करा, एक उभी रेष एक आडवी रेष. कितीने भाग देऊ शकतो? 6ने. साइन चौक 24, साया 5 30. ओके, आणखीन कुठल्या संख्येने भाग देऊ शकतो का? सर 4 आणि 5ला भाग जाणारच नाही, म्हणून मसावी किती झाला? मसावी किती झाला या ठिकाणी? 6. मसावी 6 झाला. तर या दोघांना भाग जातच नाही, तर या ठिकाणी 4. ओके, तर लसावी बरोबर काय असेल? सर या तिघांचा गुणाकार 6 गुणिले 4 गुणिले 5. 4 पंचे 20, साइन 2 12. किती येतं? 120. किती येतं? 120. या ठिकाणी कुठे लिहू? 120. हा लसावी आला. इथं कसं सॉल्व्ह करतो? इथं इझी आहे सर एकदम. इथं कसं आहे? एकदम इझी आहे. कसं इझी आहे? सर लसावी काढत असताना आहे ना 30च्या पटीतली संख्या घ्या. 30च्या पटीतली संख्या 60 आहे. 60ला भाग जात नाही. ओके, 24ने. 90ला पण 24ने भाग जात नाही. सर 120 घ्या. 120ला भाग जातो. 30च्या पटीतली चौथी संख्या आणि 24 5 20. राईट, तर लसावी किती झाला? 120 लसावी. ओके, चला मसावी काढा. मसावी कुठं लिहिणार आपण? खाली. सर सिंपल आहे. 24 आणि 30 मधला फरक लिहा. 24 आणि 30 मधला फरक किती आहे? 6. 6ने भाग जातं का दोघांना? कधी कधी जातं, कधी कधी जात नाही. जात नसेल तर काय करायचं ते क्वेश्चन आल्याच्या नंतर सांगेन. या ठिकाणी 6ने भाग चाललाय का? जातोय. मग 6 काय झाला यांचा? मसावी. इझी आहे. इझी आहे का? आता मी जर एखादा क्वेश्चन सांगितला तर त्याचं तोंडी आन्सर सांगता येतं का? 72 आणि 108चा मसावी आणि लसावी किती? 72 आणि 108चा मसावी आणि लसावी असं किती घ्या या ठिकाणी? 72 108 कितीनं भाग देऊ शकतो? 12च्या पाड्यामध्ये आहेत सर. ओके, आडवी रेष उभी रेष. 12 संग 72, 12 90 अष्टोदर्शे. 3ने भाग देऊ शकतो. 3 2 6, 3 3 9. सर आणखीन पुढे भाग देऊ शकत नाही. 12 3 36. मसावी किती झाला? मसावी किती झाला? 36. ओके, लसावी किती असेल? 12 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3. 12 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3 या ठिकाणी. तर 3 3 9, 9 2 18 या ठिकाणी. 12 गुणिले 18. 12 8 96ला 6 हातच्याले 9. 12 1 12 9 21 216. किती आलं? 216. चलो आता या ठिकाणी त्या ठिकाणी आपली जी ट्रिक मेथड होती त्याच्यानुसार आहे ना आन्सर 72 आणि 108. सर 72 आणि 108चा लसावी काढत असताना 108ला 72ने भाग जात नाही, म्हणून काय करा? 108च्या पटीतली दुसरी संख्या घ्या. किती? 216. भाग जातो का 72ने? सर 72 दोन्ही 144 आणि 72 ते 216. राईट, एलसीएम काय झाला? 216. सर हे आम्हाला जमत नाही. हे जमत नसेल तर ते तिथं आहे. फिकर नॉट. या ठिकाणी दोन्ही मेथड सांगितलेले आहेत. ओके सर 108ची पट घेता येत नाही, पट घेता येत नाही आणि हे ऑप्शन मध्ये असणार आहे 216 आणखीन तिथं. चलो आता आहे ना 72 आणि 108 यांच्यामधला फरक किती आहे? 72 आणि 108 यांच्यामधला डिफरन्स किती होतो सांगा? 72 आणि या ठिकाणी 28 किती होतात?
72 आणि 28 किती होतात 100. ओके, आणि 28 आणि हे वरचे 8 किती होतात 36. तर 36 दोन्ही 72, 36 त्रिक 88. म्हणून या ठिकाणी मसावी किती झाला 36, लसावी 216, लसावी 216 आणि मसावी किती 36. या पद्धतीने काढलं तेच, त्या पद्धतीने काढलं तेच. तिथं जे वेळ जास्त जाईल, इथं डायरेक्टली आन्सर आपल्याला आहे ना सिलेक्ट करता येतं तथ्य बघून. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. 12, 18 आणि 30 चा मसावी आणि लसावी किती? 3 नंबर दिले जातात, 12, 18 आणि 30. ओके, तर 12, 18 आणि 30 या ठिकाणी या क्वेश्चनला सॉल्व्ह करत असताना बॉक्स मेथड, नंतर बॉक्स मेथड आपण बंद करणार बरं, पुढे जसं जसं जाणार. 12, 18 आणि 30. ओके, कोणत्या संख्येने ना भाग देऊ शकतो? 3. 3 चौक 12, 3 संग 18, 3 10 30. कुठल्या एका संख्येने आहे ना तिघांना भाग देता येईल का? हो, देता येतं. कोणत्या? 2. बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे पंचे 10. सर आता भाग देऊ शकत नाही 2, 3 आणि 5 ला. तर लसावी किती झाला? 3 आणि 2, 3 दोन्ही 6. मसावी किती झाला? मसावी झाला 6. लसावी बरोबर डायरेक्ट गुणाकार लिहू मी या ठिकाणी. ओके, हे 5 त्रिक 15, 15 दोन्ही 30, 30 आणि हे 6, 6 त्रिक 18 किती 180. किती येतं 180. चलो आता या ठिकाणी बघा, 30च्या पटीतली अशी संख्या घ्यायची ज्या संख्येला 12 आणि 18 ने भाग जायला पाहिजे. ओके, 18 ने भाग जाणार 30च्या पटीतल्या कोणत्याही संख्या लिहा, त्या संख्येमध्ये शेवटी काय असणार आहे? 0 असणार आहे. बट शेवटी 0 असणारी एकच संख्या आहे 18च्या पटीतली, ज्याला भाग जातो 18 पंचे 90. आणि त्याला जर नाही गेला, 90ला जर जात नसेल तर डायरेक्ट 12 ने जात नाही. ओके, 30च्या पटीतली आहे ना तिसरी संख्या 90 घेतली मी, 90ला या ठिकाणी 18 ने भाग जातो, 12 ने भाग जात नाही. म्हणून 30च्या पटीतली डायरेक्ट कोणती संख्या घ्यावी लागेल मला? 30च्या पटीतली डायरेक्ट 180 संख्या घ्यावी लागेल, ज्याला 18 ने भाग जातं, 12 ने पण भाग जातं आणि 30 ने पण भाग जातच जातं. म्हणून लसावी किती झाला? लसावी किती झाला 180. या लॉजिकच्या गोष्टी त्या प्रॅक्टिसने ना सर्व येतील. 12, 18 आणि 30. ओके, 12 आणि 18 मधला फरक सर 6 आहे. किती आहे? 6. 6 ने भाग चाललाय का सगळ्यांना? जातो. तर मसावी किती आला? मसावी किती आला? 6. ओके, क्लिअर आहे. एवढं सिंपल सोल्युशन आहे याचं. बट गोष्टींना आपण आहे ना घाबरतो जास्त. आपण या गोष्टींचा आहे ना हव्वा करून घेतलेला आहे. गोष्टींना योग्य पद्धतीने ना जर अभ्यासलं तर ज्या मेथड्स आपण या ठिकाणी डिस्कस केलेल्या आहेत त्यांच्यापेक्षा सोपी मेथड कोणतीही नाहीये. 32, 40 आणि 28चा मसावी आणि लसावी किती हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. आणि आणखीन एक क्वेश्चन आहे 12, 24 आणि 36 आणि 48 चा मसावी आणि लसावी. एकदम सिंपल नंबर्स आहेत. बॉक्स मेथडनी सॉल्व्ह करू शकता किंवा ट्रिक्सचा उपयोग करून सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. जवळपास 1 तास 30 मिनिटाचा हा लेक्चर झालेला आहे बेसिक्सच्या संदर्भात. येतं लक्षात? लसावी आणि मसावीच्या संदर्भात आणखीन काही गुणधर्म आहेत, आणखीन काही नियम आहेत जे की आपल्याला उद्याच्या चॅप्टरमध्ये डिस्कस करायचे आहेत. ओके, तर आज या ठिकाणी इथेच आपण विश्रांती घेऊ, थांबू. 2 क्वेश्चन तुम्हाला दिले सॉल्व्ह करण्यासाठी. एक 32, 40 आणि 48 सेम क्वेश्चन आहेत, टाईप चेंज केलेलं नाही. 12, 24, 36 आणि 48 यांचा मसावी आणि लसावी किती या दोन्ही क्वेश्चनचे आहे ना आन्सर काढून कमेंट सेक्शनमध्ये आहे ना मला त्याचं उत्तर सांगायचं आहे किती येते. ओके, तर मी सांगितलं होतं सुरुवातीलाच की तीव्रता पर ध्यान मत दो, निरंतरता पर ध्यान दो, क्योंकि प्रतिदिन उपस्थित रहने से प्रगती प्राप्त होती है. म्हणून या ठिकाणी सातत्यपूर्णपणे अभ्यास करायचा आहे. अभ्यासामध्ये खंड येऊ देऊ नका, अभ्यासामध्ये गॅप पडू देऊ नका. माझे सर्व असे विद्यार्थी जे अभ्यासिकेमध्ये बसतात, अभ्यास करतात, घरी बसून अभ्यास करतात, परगावरून येतात, ऑफलाईन कोचिंगचे जे विद्यार्थी आहेत, ऑनलाईन कनेक्ट झालेले जे विद्यार्थी आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की पेपर कधीही या ठिकाणी डिक्लेअर होऊ शकतो, ॲड कधीही पडू शकते. तुमची तयारी त्याच्या अगोदर झालेली असायला पाहिजे, ते लक्षात या ठिकाणी. तर या ठिकाणी आज थांबू, विश्रांती घेऊ. स्वस्थ रहा, मस्त रहा आणि अभ्यास करत रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.